पैनगंगा प्रकल्पाविरोधात 10 एप्रिलला राज्यभरात रास्ता रोको आंदोलन होणार आहे. मौजे खडका तालुका आर्मी येथील निम्न पैनगंगा सिंचन प्रकल्पाचे काम बेकायदेशीरपणे व अनेक नियमांचे उल्लंघन करून सुरू ठेवण्यात येत असल्याचा आरोप करत राष्ट्रीय किसान मोर्चा व निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीने आंदोलन तीव्र केले आहे. संघटनांच्या वतीने प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने टप्प्याटप्प्याने आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात 13 मार्च पासून महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये स्मरणपत्र म्हणजेच निवेदन देण्यात आले. या माध्यमातून प्रकल्पाबाबत आवश्यक कागदपत्रे व माहिती देण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच 23 मार्च संपूर्ण महाराष्ट्रात जिल्ह्याभरात व मोर्चे व निषेध रॅल्या काढण्यात आल्या. यावेळी येथेही आझाद मैदान येथून यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बुडीत क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर, आदिवासी बांधव, बौद्ध समाजातील नागरिक, युवक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचून प्रशासनाच्या निष्क्रियतेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली व निवेदन देण्यात आले. संघटनांच्या म्हणण्यानुसार प्रकल्प सुरू करण्यापूर्वी आवश्यक असलेले SIA अहवाल, DPR मंजूर तसेच ऍक्ट 2013 नुसार भूसंपादक पुनर्वसन व पुनर्स्थापना यासारख्या महत्वाच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती प्रशासनाने अद्याप उपलब्ध करून दिलेली नाही. दरम्यान आंदोलनाचा तिसरा टप्पा म्हणून 10 एप्रिल 2026 रोजी नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर आर्मी येथील डिग्रस रोड बायपास येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर चौथ्या टप्प्यात 23 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्र बंद आंदोलन करून राज्यभर निषेध नोंदवण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी जाहीर केले. प्रकल्पाबाबत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता काम सुरू असल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी व कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.